हे आहे बासमती. हाय हॅलो नमस्कार, मी गीता नितीश भडे तुम्हाला सगळ्यांना स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लाईफ विथ भडे. आणि आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी. आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेत आणि आज आम्ही काही प्लॅन्स केलेत. आम्ही लंचला बाहेर जाणार आहोत, एकदम मस्त ठिकाणी. कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत आम्ही पुढे सांगतेच. पण त्याआधी जर चॅनलला नवीनच असाल, कारण माझ्या चॅनलवरती जास्त फॉलोअर्स नाही आहेत. सो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि प्लॅनमध्ये थोडंसं चेंजेस होऊ शकतात, कारण की ना बाहेर खूप पाऊस आहे. आत्र्या पण स्कूलला गेली आहे, तिची स्कूलवर आणायची वेळ झालीच आहे आता. पण पाऊस काही थांबायलाच नाव घेत नाही आहे. तुम्हाला दाखवते आमच्या घरातनं कसा व्ह्यू दिसतो पावसाचा. सो वेट. आणि इथे ना आम्ही काही छान छान अशी झाडं लावलेत आमच्या इथे. किती छान व्ह्यू आहे आमच्या इथे. आज ना खूप छान असं जास्वंद पण आलं आहे झाडाला. आम्ही मुद्दाम पांढऱ्या कलर जास्वंद घेतले, कारण लाल कलर जास्वंद आपण जरले सगळीकडेच पाहतो, म्हणून आम्ही पांढरं जास्वंद घेतलं. याच्यात आमच्याकडे लाल होतं, थोडं पिंक कलरसुद्धा होतं. आणि ही बोगनविला आहे, याला म्हणतात सदाबहार. कारण याला ना उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये सतत फुलं असतात, म्हणून याला सदाबहार म्हणतात. आणि याला तुम्ही ओळखतच असाल, याला ऑफिस टाईम म्हणतात, कोणी चिनी गुलाबसुद्धा म्हणतं. आणि याला सदाबहार ना अशी पर्पल कलरची फुलं येतात. आणि कळी तुटली मराकडनं, आपण इथेच ठेवूयात. आणि याला ना एक आम्ही व्हाईट कलरचं घेतलं आहे आणि एक येल्लोला छोटी कळीसुद्धा आली, दिसत असेल तुम्हाला. आणि इकडे आहे आमचा मोगरा. या मोगऱ्याने ना आणल्यापासून इतकी फुलं दिली आहेत ना, खरंच खूप मस्त. दाखवते मोगरा. सतत त्याला कळ्या असतातच आणि दिवसाला ना आम्हाला 5 ते 6 फुलं तर मिळतात. आणि आहे बासमती झाड. म्हणजे याचा वास आहे ना, याचा स्मेल अगदी बासमतीच्या झाडासारखा, बासमतीच्या तांदळासारखा येतो. याला स्मेल ना अगदी बासमती तांदळासारखा येतो, कारण ना हे चायनामध्ये, कोरियामध्ये ना त्यांच्या भातामध्ये टाकतात. त्याच्यामुळे ना त्याचा वास, कुठल्याही तांदळाचा भात असेल ना तरी त्याचा स्मेल ना बासमतीसारखा येतो. आणि खरंच खूप छान वास. म्हणजे एवढ्याशा पानाला पण इतका स्मेल आहे ना, माझ्या हाताला पण त्याला स्मेल येतो आहे. सो आम्ही अजून वापरला नाही आहे, बघूयात कधी वापरेल मी. आणि जर मी कधी राईसमध्ये घातला ना तर नक्की तुम्हाला दाखवेल आणि सांगेल सुद्धा की खरंच असं स्मेल येतो का. कारण की जेव्हा आम्ही घेतलं होतं झाड, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही वापरू शकता, तांदळामध्ये घालायचा, त्याचा खरंच मस्त वास येतो. सो बघूयात. आणि हे नितीशने घेतलं, त्यांच्या आवडीचं झाड आहे. हां नितीश, तुम्हाला काय म्हणायचं याच्यावरती? हां, ते वापरायचं, अजूनही वापरलं नाही, कधी एकदा वापरतो असं झालं. हां, कारण की अजून छोटं आहे ते म्हणाले की थोडंसं मोठं होऊ द्या, म्हणून मग त्याच्यानंतर. पण आम्ही तर वापरणार आहे आत्ताच काही दिवसानंतर. आम्ही आणल्यापासून लक्षातच राहत नाही वापरायला. सो बघूयात आणि सांगू तुम्हाला की खरंच स्मेल तसा येतो का, हो ना? हो, त्याचा हाताला तरी येतो तसा वास बासमती. हे बघा ना, तो आंबेमोर किंवा बासमती असं दोन्ही मिक्स स्मेल आहे थोडासा. सो आज आमची आहे ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी नितीश. हॅपी ॲनिव्हर्सरी गीता. 5 वर्ष आम्ही एकत्र काढलेत. गॉड, कसे काढले असतील. पण ठीक आहे, आता काय, लग्न झालं, 5 वर्ष झाले, तो मुलगी झाली, आता काय, आता ॲडजस्ट करूनच घ्यावं लागेल ना. ऑब्व्हियसली डे 1 पासून ॲडजस्ट करावं लागतं. आणि मला जास्त. हो 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 हो. सो बघूयात पुढे काय होतं आहे. आम्ही जातोय का, पावसामुळे जरा प्लॅन कॅन्सल केला किंवा झालाच प्लॅन तर तुम्हाला नक्की कळवते. बाय. लॉलीपॉप खायचं नसतो ना आत्र्या, तुला सांगितलेलं ना आईने लॉलीपॉप नाही खायचा. हां काय नितीश? हो, मग पण तिला ऑलरेडी मी सांगितलं होतं की तिला देणार आहे लॉलीपॉप.
स्कूलला वरून आल्यानंतर धतिंग आईला पप्पी ते काय केलं मिशी केलं ग इथे इथे ना नाही इथे इथे चुम्मा गोड 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 आज काय शिकवलं टीचरने स्कूलमध्ये थोडंफार खाल्लंय बघू मखाणे काहीच नाही खाल्ले दूध पेली होती ना ती फक्त मँगोज खाल्लाय आणि डोसा खाल्लाय थोडंसं टिफिन तुझ्या तसा रिटर्न आलाय का ग सोन्या अगं माझ्या सोन्या जायचं भूर जायचं तुला हे आई भरवते डब्बा आणि मग आपण भूर जाऊ ठीक आहे माझी सोनं आली का व्यवस्थित बाहेर बेल वाजवली तुम्ही मग कसं वाटलं आता स्कूल पहिल्यांदाच गेलेलात ना तुम्ही पिकअप करायला हो पिकअप करायला पहिला आज नितीशनी ना सोडायला आणि आणायचं काम त्यांनीच केलं कारण की मला कामं होती तर कसं वाटलं आता स्कूल मस्त चांगलं होतं मग टीचर्सला बघितलं का नाही नाही बघितलं का नाही बघितलं टीचर्सला नितीश आज स्कूलला पहिल्यांदा जायचं म्हणून नितीश फुल रेडी वॉच वगैरे घालून ब्रश वगैरे करून ब्रश मी नेहमीच करतो स्कूलला गेले होते आत्र्याला आणायला ना नितीश तुझ्या फोन मी नाही करणार फोटो माझा फोन आहे हा उद्या सुट्टी आहे स्कूलला की जायचंय आज आत्र्या पहिल्यांदा शाळेत जायला रेडी होती आज आम्ही तिला नव्हतं पाठवणार शाळेत कारण की आज आम्हाला बाहेर जायचं होतं सो आम्ही ठरवलं की नको जायला आणि थोडंसं ताप पण होता वातावरण इतकं खराब आहे मुलं सतत आजारी पडतात तरी आम्ही तिला बाहेर खेळायला वगैरे पण अजिबात घेऊन जात नाही आता हल्ली पण तरी पण आज थोडा फीवर होता म्हणून आम्ही म्हटलं की आज नको पाठवूया स्कूलला पण तिने हट्ट केला की मला स्कूलला जायचंच आहे आज आम्ही आज ठरवलं होतं की आज जाऊ द्या सुट्टी देऊया कारण की उद्या परवा 2 दिवस परत सुट्टीच आहे पण आज ती म्हणाली नाही मला स्कूलला जायचं आहे असं पहिल्यांदा झालं आहे याच्या आधीच होतं ते एक्सायटेड असायची पण आज वेगळंच होतं काहीतरी हो ना त्र्या तुला आवडतं स्कूल किती आवडतं हां स्कूल किती आवडतं तुला 1 आवडतं 1 फक्त 1 ओके 1च आवडतं स्कूल 5 आणि 6 आम्ही आधीपासून खातो किती शिकवलं 5, 6 बोलायचं आम्ही 5 आणि 6 अजिबात बोलत नाही है ना त्र्या है ना 5 आणि 6 आम्ही अजिबात बोलत नाही ना आम्हाला आवडत नाही 5 आणि 6 बोलायला हो ना गं बरं हां मला नको त्याची खा तुला खायचं तर मला नको देऊस आता आम्ही रेडी झालेलो आहोत नितीश आणि आता मी निघणार आहोत बाहेर जायला बाय 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 भेटू परत सो आता आम्ही निघालो आहोत जायला आणि आपण कुठे जाणार आहे नितीश कॅरवान मेनूला जाणार आहोत जनरली आपण याला जातो ॲब्सोल्यूट बार्बिक्यूला जातो जनरली आम्ही बार्बिक्यूला जातो ॲब्सोल्यूट बार्बिक्यूमध्ये आणि कारवान जे आहे ना ते काइंड ऑफ तसंच आहे बार्बिक्यू सारखं पण तिथे ना मला वाटतं बार्बिक्यूची जरा जास्त व्हरायटी ऑफ फूड आहे तिथे आधी ना बार्बिक्यूज नेशनच होतं पण ते नंतर ते बंद झालं आणि मग तिथे त्यांनी कारवान मेनूज स्टार्ट केलं पण काइंड ऑफ सेमच आहे सगळं तसंच फूड सर्व करतात ते स्टार्टर त्याच्यानंतर मेन कोर्स म्हणजे मेन कोर्स आपण जाऊन घ्यायचा असतो स्टार्टर ते लोक सर्व करतात आणि नंतर मग डेझर्टमध्ये पण जसं तिकडे असतं बार्बिक्यूला तसं तिथे पण असतं सो बघूयात आता गेल्यानंतर काय बघायला मिळणार आहे आपल्याला हो ना आत्रेया आत्रेला पण थोडंसं बरं नाही आहे थोडासा फीवर होता सकाळी पण औषध दिले आम्ही हे ना आत्रेया तापू होता ना तुला तापू होता ना तुला थोडा तापू होता ना है ना हो ना
तापू कोण होता सकाळी? तापू मला मी तेच सांगते मग है ना. स्वतः थोडंसं बरं आहे तिला. ओके मग आम्ही निघालो. हे पण एक रिझन होतं की आम्हाला कॅन्सल करावा लागला असता, पण तिला तर बरं वाटतंय. आणि ती स्वतः ओ तुझ्या बेबीला पण दाखव. वाव. सो आम्ही कुठे पण गेलो, आम्ही स्कूलला जरी गेलो ना तरी एखादा टॉय तर सोबत घेऊन फिरतो. टीचरनी ना मला वॉर्निंग दिली आहे की तिच्यासोबत एकही टॉय पाठवू नका, कारण ती जे टॉय घेऊन जाते ना ते इतर मुलांना पण हवे असतात. त्याच्यामुळे ना गेल्या हा जू 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 हा जू 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 जू. बरं सॉरी, मी नाही मस्ती करत तुझ्या बेबी सोबत. सो ना टीचरनी सांगितलं आम्हाला स्ट्रिक्टली की तुम्ही तिच्यासोबत टॉय पाठवू नका, कारण ना ती जेव्हा टॉय घेऊन जाते स्कूलमध्ये आणि ती बाहेर काढते बागेतनं, तर ना बाकीच्या मुलांना पण तेच टॉय हवं असतं. आणि एक तर ती सगळे प्ले ग्रुपची मुलं आता जरा सेटल होत आहे. ती आता कधी रडली नाही, एखाद्या वेळेस वगैरे रडली असं बाकीची मुलं रडतात. सो ना ते टॉयज बघून ना ती मुलं पण रडायला लागतात. मग सगळ्यांना एकत्र हँडल करणं थोडं डिफिकल्ट होतं. मग टीचरनी मलाच स्ट्रिक्टली सांगितलं की प्लीज टॉयज घेऊन तिला पाठवू नका शाळेमध्ये. तर आता आम्ही पोहोचलो आहे कारवार मेनूला, तर तुम्हाला दाखवतो. एंट्रन्समध्ये पण शूटिंग एरिया आहे. असं वेटिंग असेल तर यू कॅन सिट हिअर. दे हॅव अ लिफ्ट ऑल्सो, स्टेअरकेस पण आहे. काही इश्यू नाही आहे. जरी गर्दी असेल तरी तुम्ही थांबवू शकता आरामात. वाव, काकाने काय आणून दिलं? थँक्यू म्हण काकांना. थँक्यू. थँक्यू. हे सांगा ना हे काय काय आहे मला. हे फिश आहे ग्रीन वाला. हां हे ग्रीन चिकन आहे. हे चिकन, हे प्रॉन्स आहे, फिश आहे, परत प्रॉन्स. तरी सगळ्यात आधी ना पाणीपुरी, दहीपुरी आणि सगळं लावून दिलं. स्टार्टरमध्ये फिश चिकन, हे काय आहे काठी रोल, मटन सीख कबाब आणि चिकन ग्रिल. जे स्टार्टर बाकी आहे त्याने आता इनिशियली हे सगळं वाढलं आहे. त्यानंतर परत अजून एक राऊंड होणार आहे. सो तिथे पण मी दाखवते की काय काय असणार आहे. बस सिंगल पीस. थँक्यू. हे आहे चिकन 365. टेस्ट छान आहे, नॉट बॅड. मोमोज काकांनी दिलं. क्रॅब, फिश येलो आणि एक भुर्जी मसाला. नॉनव्हेजमध्ये खूप सारे मेनूज आहेत. मटन तर आम्ही खात नाही. चिकन महाराजा आणि ते चिकन बिर्याणी आणि सगळं त्यांचे स्टार्टर्स आहेत. राईस आहे, प्लेन राईस, रोटी, नान, ते दाल बुखारा आणि हिंग दाल तडका. हे सगळे व्हेज आहेत. सो व्हेजमध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. पनीर बेगम बहार, कढाई हरा त्याचा, आलू जिरा मिक्स व्हेज मसाला, कॉर्न पालक व्हेज बिर्याणी. हो आणि ते सूप आहे, नूडल्स आहेत, राईस आहे, व्हेज बॉल. खूप सारे ऑप्शन्स आहेत नॉनव्हेजमध्ये, व्हेजमध्ये सुद्धा. शो यू द ॲम्बियन्स. आहे एंट्री, ॲम्बियन्स ऑफ दिस. खूप प्लेझंट आहे आणि त्यांनी खूप टापटीप ठेवलं आहे सगळं.
बाहेर सुद्धा सिटिंग एरिया आहे आणि इकडे सगळं स्वीट्सचे आहेत ऑप्शन. सो मी तुम्हाला तेही दाखवते नंतर. तेव्हा आम्ही जाऊ खायला. आम्ही बार्बी नेशनला का जातो नाही ना, आमचे दोघांची पण ना तिकडे एक फेवरेट गोष्ट आहे. अगो सांगितले ती म्हणजे क्रिस्पी कॉर्न. सांगितलं बाबू इतकं अमेझिंग लागतं ना ते. मी तर बाकी काही खायचं सोडून ना मी तेच खाते. त्यामुळे ना कधी मागवतच नाही तर. पण खरंच खूप टेस्ट लागतं ते. शेव दिली बघ. आणि त्यांनी आता मस्त गरम गरम आणून क्रिस्पी कॉर्न. पाठीमागे चल लवकर. स्टार्टर खाऊनच आमचं पोट इतकं जाम झालं ना की आम्ही थोडं थांबलो आहे. इथे गरम आहे राजा, ते भाजेल तुला. सो आमचं स्टार्टर खाऊन इतकं पोट भरलं आहे ना की आता थोडा ब्रेक घेतला आणि थोडासा टाईमपास केल्यानंतर आम्ही मग मेन कोर्सला जाणार आहोत. मेन कोर्समध्ये ना आम्ही जनरली बाजूकेमध्ये हां हो गया क्लिअर करने के लिए बोला था. थँक्यू. आवाज नाही करत मी, शांत मी हळूहळू बोलते ना. आमच्या हाताचा बेबी झोपलेला आहे. बरं मी नाही करत आवाज. तुझं बेबी झोपला आहे का? बरं आता काकाने काय आणलं बघ. नाही काकाने थँक्यू म्हण आता. म्हण पटकी थँक्यू. आम्ही आता तिसरी प्लेट आहे शेव खायची. आम्ही आल्यापासून फक्त शेव आणि शेवच खातो. चमचा. मेन कोर्समध्ये ना मला पर्सनली इथे म्हणजे इथे आम्ही पहिल्यांदा आलो, पण मी जेव्हा बार्बी क्रिएशनमध्ये आम्ही दर सेलिब्रेशन बार्बी नेशनमध्येच असतं. तिथे ना मेन कोर्स मध्ये ना मी दाल मखनी खाते आणि ती चिकन खातात. दाल मखनी ना माझी पर्सनल खूप फेवरेट आहे. आणि नंतर आम्ही तेवढं खाऊन मग मेन डिझर्टला जातो. पण आता आम्ही इथे ना थोडंसं वेगवेगळे व्हरायटी आहेत नॉनव्हेज आणि व्हेजमध्ये मेन कोर्समध्ये. सो आम्ही ते आज ट्राय करणार आहोत आणि बघूया टेस्ट करून कसं, कारण इथे आम्ही पहिल्यांदाच आलो. तुम्हाला जर येऊन इथे करायचं असेल तर करू शकता. फ्रायम्स, गार्लिक ब्रेड अँड फ्रायम्स. तुम्ही काय घेतलंय? मी हे हिंगवाली दाल आणि हे दाल बुखारा, स्टीम राईस, पापड चुटकी आणि हे फ्रायम्स. नितीश ना नेहमी ताट ना एकदम छान वाढून आणतात. हो ना? क्रॅब. थोडं ब्रेक करायचं असं आणि हे ना ब्रेक करायचं आणि हे ना आपल्या गावच्या चिकऱ्यांसारखे याचे वरचं कवर एवढा म्हणजे हे नसतो. हा जास्त कडक आहे. तो त्याला थोडं ब्रेक करावं लागतं. नाही तर मग ते खाता येत नाही. आत्र्या तू काय खाते? काय खाते सोनू तू? वॉटरमेलन खाते तू? बघूयात डेझर्टमध्ये काय. मध्ये गुलाब आणि पायनॅपल शिरा आहे. ड्रायफ्रूट केक आहे. पीच ॲप्रिकॉट पेस्ट्री आहे. स्ट्रॉबेरी चीज केक आहे. वॉलनट ब्राउनी आहे. देर इज मेनी ऑप्शन्स इन स्वीट्स. फ्रूट्स आहेत तिथे, फ्रूटचे कट्स आहेत. आईस्क्रीम आहे. जिलेबी मिळते इथे. चाट आहे इथे. चाट तर आपण ऑलरेडी आला असं दिलं होतं. पास्ता, टिमसम, एक आहे पिझ्झा. मध्ये गेला ना काका मारतील तुला. छान वाटत. तुला शिरा खायचा? तर फायनली आम्ही जाऊन आलो कारवान मेनूला. आल्यानंतर ना झोपलो, कारण की इतकं जेवण झालं होतं. थकलो होतो आणि मस्त झोपलो.
आणि त्याच्यानंतर जरा बाहेर गेलो होतो, काही काम होतं म्हणून. त्याच्यानंतर आता घरी आलो आहे. आता आपण खेळती आहे. सो मला असं वाटतं ना की कारवांचं जेवण ना खरंच छान होतं. आम्ही ना बार्बिक्यू नेशनला बऱ्याचदा गेलो याच्या आधी, पण कारवांमध्ये पण तशी सिस्टम आहे काइंड ऑफ की तसंच ते बार्बिक्यूचं सगळं आणून देतात सेट, आणि स्टार्टर्स, मेन कोर्स, नंतर मग ते डेझर्ट सर्व करतात. तर इकडे कारवांमध्ये पण सेम होतं, पण मला ना कारवांचं जरा जास्त आवडलं, कारण की तिथे ना तो व्हरायटी ऑफ आयटम जरा जास्त होते कम्पेअर टू बार्बिक्यू नेशन. आम्ही ना आमचे सगळे सेलिब्रेशन जनरली बार्बिक्यू नेशनमध्येच करतो. तिथेच आवडतं आम्हाला जायला. पण आता हे वाला ना मला त्याच्यापेक्षा जास्त आवडलं. खूप छान, आणि ॲम्बियन्स खूप मोठं आहे ॲक्च्युली. ते ॲम्बियन्स वगैरे पण त्याचं खूप छान आहे. सर्विस पण त्यांची खूप छान आहे. स्टार्टरमध्ये आम्ही नाही म्हटलं तर 10 ते 11 आयटम खाल्ले. आणि मेन कोर्समध्ये पण व्हेजमध्ये पण इतके सारे ऑप्शन्स होते त्यांच्याकडे. जनरली बार्बिक्यू नेशनमध्ये इतके नसतात. सो त्यांच्याकडे व्हेजमध्ये पण खूप ऑप्शन होते. आणि बार्बिक्यू नेशनमध्ये ना ते लोक क्रॅब नाही ठेवत, पण यांच्याकडे क्रॅब होते. सो मी क्रॅब खाल्ले. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि काय काय आयटम होते जेवणामध्ये सगळे तुम्ही बघितलंच असेल. त्यातले काही मी शूटसुद्धा नाही केले, कारण की ना आत्र्या होती सोबत आणि लहान बाळ असल्यासोबत की माहिती आहे सगळं शूट करायला नाही जमत आपल्याला. सो काइंड ऑफ मला आवडलं ते. आणि आपण असं विचार करतो की पर पर्सन 1000 रुपये 900 रुपये आहे, तर थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटतं आपल्याला. पण मी तुम्हाला सांगू का खरंच की एक गोष्ट मला पटते. कारण की ना आपण जर बाहेर गेलो हॉटेलमध्ये जेवायला, किंवा काय कार्यक्रम असला कुठेही हॉटेलमध्ये, नॉर्मल आपल्या साध्या हॉटेलमध्ये जरी गेलो, तरी आपण काय करतो, स्टार्टर घेतलं तरी 1-2 स्टार्टर घेतो, नंतर मग मेन कोर्स. आणि जनरली आपण स्वीट डिश नाही खात, आणि आपण त्याच्यामध्ये पण एकच म्हणजे एक स्टार्टर, एक मेन कोर्स घेतो आणि संपवतो. आणि नाही म्हटलं तरी बिल 1500-2000 बिल येतो. तर मला असं वाटतं की जर आपल्याला त्याच रेटमध्ये तिकडे तुम्हाला हवे तेवढे आयटम तुम्ही खाऊ शकता. स्टार्टरमध्ये इतके सारे ऑप्शन्स होते, मेन कोर्समध्ये इतके सारे ऑप्शन्स होते, त्याच्याने तुम्ही गोडही खाऊ शकता. तर का नाही जायला पाहिजे? आणि खरंच मी असं नाही म्हणत नेहमी जा किंवा हे, पण कधीतरी फॅमिलीला थोडंसं वेगळं ट्राय करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी खरंच खूप छान स्पॉट आहे. आणि तुम्हाला स्वतः सर्व करून घेता येतं, त्याच्यामुळे असं काही नाही की काही प्रॉब्लेम नाही होत. मुलं पण तिकडे एन्जॉय करतात. मुलांनासुद्धा खायला खूप सारे ऑप्शन्स आहेत. दहीपुरी आहे, ते फ्राईज आहेत, राईस आहे, किंवा मग स्टार्टरचे पण बरेच आयटम जे मुलं तिखट खातात. आत्र्यात अजून तिखट नाही खात तितकंसं, पण मुलांना पास्ता आहे. आत्र्यासाठी मी व्हाईट सॉल्ट पास्ता घेतला आणि त्यांनी खाल्ला पण तो. सो या सगळ्या गोष्टीसुद्धा तिथे असतात. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आम्हाला तर आज खूप मजा आली कारवान मेनूमध्ये जाऊन. पण मेनू मला बार्बिक्यूपेक्षा जास्त आवडला. सो तुम्ही पण नक्की जा. आम्ही ठाण्याला गेलो होतो. तुमच्या इकडे कुठे जर जवळपास असेल तर नक्की जा तुम्ही. आय होप तुम्हालाही आवडला असेल माझा आजचा पूर्ण व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.